jungle. सांगली टाकळी येथील अज्ञात महिलेचा खुनाचा छडा, पती आणि सासऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक. मिरज तालुक्यातील टाकळी येथील उसाच्या शेतात कुजल्या अवस्थेत आढळलेल्या अज्ञात महिलेचा खुनाचा उलगडा करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यात यश आले आहे. कौटुंबिक वादातून पतीने आपल्या वडिलांच्या मदतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि सासऱ्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. घटनेची पार्श्वभूमी अशी की दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी टाकळी ते मल्लेवाडी रोडवरील कुमार पाटील यांच्या उसाच्या शेतात एक अनोळखी स्त्रीचा मृतदेह अत्यंत कुजल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था इतकी भीषण होती की ओळख पटवणे कठीण झाले होते. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. तपास पथकाने घटनास्थळाचा सूक्ष्म तपास केला असता तिथे पुणे ते मिरज प्रवासाचे रेल्वे तिकीट सापडले. ते तिकीट 16 डिसेंबर 2025 रोजीचे होते. पोलिसांनी मिरज रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मृत महिलेने परिधान केलेली साडी आणि शाल घातलेली एक महिला 2 पुरुषांसोबत दिसून आली. तपासादरम्यान स्टेशन परिसरातील एका चिक्की विक्रेत्याने आणि रिक्षा चालकाने या तिघांना ओळखले. आरोपीकडे पैसे नसल्याचे त्यांनी चिक्की विक्रेत्याच्या फोन पेपरवर नातेवाईकाकडून 3000 रुपये मागून घेतले होते. याच तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचे मोबाईल नंबर मिळवले, ज्यांचे लोकेशन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील हरियाणातील राहत्या रोहतक येथे दिसून आले. सांगली पोलिसांनी 2 पथके तयार करून उत्तर प्रदेश आणि हरियाणा गाठले. तिथून आकाश उर्फ विशाल दीनदयाळ जाधव वयवर्षे 24 आणि त्याचे वडील दीनदयाळ रामबली यादव वयवर्षे 55 यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आकाशने गुन्ह्याची कबुली दिली. मृत महिला ही आकाशची पत्नी नीतू उर्फ शालिनी यादव होती. तिने पतीच्या कुटुंबाविरोधात उत्तर प्रदेशातील चंद्रबग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तो वाद मिटवून तिला सोबत नेण्याचे नाटक करून आरोपीने तिला रेल्वेला मिरजेत आणले. 16 डिसेंबरच्या रात्री रिक्षाने शालने गळावळून खून केला आणि तिचा मृतदेह तिथेच टाकून आरोपी पुन्हा उत्तर प्रदेशला पळून गेले. या कामगिरीत पोलीस अधीक्षक संदीप घोगे, अप्पर अधीक्षक पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, अजित सिद्ध ग्रामीण पोलीस स्टेशन व त्यांच्या पथकाने अत्यंत चाणक्यपणे तपास करून 10 दिवसात गुन्ह्याचा खडा लावला. आरोपींना 3 जानेवारी 2026 रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत.